आज आपण BA फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट इकॉनॉमिक्स मधल्या दुसऱ्या टॉपिकला आपण सुरुवात करतो. मागच्या वेळेला आपण संपत्तीवरची व्याख्या ॲडम स्मिथ यांची व्याख्या आपण बघितली होती. ॲडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक संबोधलं जातं असं मागच्या तासिकेला आपण बघितलं. ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला आणि अर्थशास्त्रावर फार मोठ्या प्रमाणात लिखाण केलं. म्हणून ॲडम स्मिथला हे आधुनिक अर्थशास्त्राचा जनक संबोधलं जातं. ॲडम स्मिथची व्याख्या मागच्या तासिकेला आपण जी बघितली की ॲडम स्मिथची व्याख्या संपूर्णपणे संपत्तीवर आधारित आहे. ॲडम स्मिथ हा संपत्तीच्या पलीकडे गेलाच नाही. ॲडम स्मिथ हा माणसाचं संपूर्ण उद्दिष्ट ही संपत्ती प्राप्त करणे आहे इथपर्यंत थांबला. परंतु संपत्ती कशासाठी लागतं? ॲडम स्मिथनी मानवाचं संपूर्ण उद्दिष्ट हे संपत्ती प्राप्त करणे असं जे विधान केलं ही संपत्ती माणूस कशासाठी प्राप्त करतो? माणूस हा लहानपणापासून लहानाचं मोठं होत असताना जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत माणूस सारखं संपत्तीच्या पाठीमागे धावत असतो. कुठलाही व्यवसाय असो, कुठलाही उद्योग असो, हा संपत्ती प्राप्त करण्यासाठी माणूस करत असतो. मग तुमचे वडील, तुमचे भाऊ किंवा मानवजाती म्हटला कुठलाही व्यक्ती असो, त्यांनी जो कोणता व्यवसाय स्वीकारलेला आहे, जो कोणता उद्योग तो करतो आहे, मग तो प्राध्यापक असेल, तो वकील असेल, तो डॉक्टर असेल, तो शिक्षक असेल किंवा याही व्यतिरिक्त शेतकरी असेल किंवा एखादा ॲटो चालवणारा असेल, कुठलाही व्यवसाय, माणूस जो कोणता व्यवसाय स्वीकारतो त्या व्यवसाय स्वीकारण्यामागचं माणसाचं कारण काय असतं? संपत्ती प्राप्त करणं हे कारण असतं. कारण कुठलाही व्यवसाय माणूस मोफत करत नाही. तो जो कोणता उद्योग व्यवसाय धंदा करत असेल तो प्रत्येक व्यवसाय हा तो संपत्ती प्राप्त करण्यासाठीच करतो. मग संपत्ती कशासाठी प्राप्त करतात? संपत्ती प्राप्त करण्यामागचं कारण काय? की संपत्ती आपण कशासाठी गोळा करतो, संपत्ती कशासाठी प्राप्त करतो? की आपल्या कुटुंबाला ज्या काही आवश्यक गरजा आहेत, जे काही आपलं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच एकंदरीत संपूर्ण मानवजातीचा जर विचार केला तर संपूर्ण मानवजात ही कुठला ना कुठला व्यवसाय करते. मग संपूर्ण मानवजात ही कुठला ना कुठला व्यवसाय कशासाठी करते? तर संपत्ती प्राप्त करण्यासाठी करते. आणि संपत्ती कशासाठी प्राप्त करायची? या सगळ्या आत्तापर्यंत जो शब्दप्रयोग आपण केला की आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्याला जे जे काही हवं आहे ते सगळं घेण्यासाठी आपल्याला संपत्ती लागते. कारण संपत्तीशिवाय आपण काहीच करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त करता येत नाहीत. संपत्ती असेल तरच ह्या गोष्टी प्राप्त करता येतात. या सगळ्या गोष्टी एका शब्दामध्ये आपण त्याला अंतर्भूत करू, ते म्हणजे मानवी कल्याण. मग संपत्ती कशासाठी आपण प्राप्त करतो? तर मानवी कल्याणासाठी प्राप्त करतो. कारण संपत्ती जर आपल्याकडे असली तर संपत्तीच्या माध्यमातून कल्याणाची जी काही परिभाषा आपली असेल ती कल्याणाची परिभाषा म्हणजे आपलं कल्याण कशात आहे, कोणाचं कल्याण, आपल्या कुटुंबाच्या संपूर्णपणे गरजा भागल्यानंतर कुटुंब सुखी समाधानी जर राहत असेल तर आपलं कल्याण झालं असं कोणाला वाटत असेल. कल्याणाची प्रत्येकाची परिभाषा वेगवेगळी असते. तुमचं जे काही स्वप्न असेल ते स्वप्न पूर्ण झालं म्हणजे तुमचं कल्याण झालं असं कदाचित तुम्हाला वाटत असेल. म्हणजेच एकंदरीत मानवी कल्याणासाठी संपत्ती हवी आहे. माणसाला कल्याणाच्या परिभाषेमध्ये ज्या ज्या गोष्टी हव्या असतात त्या त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला संपत्ती हवी असते. कारण संपत्तीच्या माध्यमातूनच आपण त्या गोष्टी प्राप्त करत असतो. मग ॲडम स्मिथ हा संपत्ती प्राप्त करण्यावर भर देतो. प्राप्त करणे. तर पुढची व्याख्या आहे डॉक्टर मार्शल यांची. डॉक्टर मार्शल हा मानवी कल्याणावर भर देतो. डॉक्टर मार्शल हा संपत्ती नाकारत नाही. ॲडम स्मिथची परिभाषा, ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या तो नाकारत नाही. डॉक्टर मार्शल हा ॲडम स्मिथने संपत्तीच्या बाबतीत जे लिखाण केलं हे सगळं ॲक्सेप्ट करतो. डॉक्टर मार्शल म्हणतो की केवळ संपत्ती प्राप्त करणं हे माणसाचं उद्दिष्ट नाही, तर त्याचेही पुढे उद्दिष्ट आहे. कारण संपत्ती निश्चित गोळा करून माणूस थांबतं का? नाही. तर संपत्ती कशासाठी गोळा करते? तर संपत्ती ही मानवी कल्याणासाठी माणूस गोळा करते. मानवी कल्याणाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असेल. प्रत्येकाला आपलं कल्याण कशात आहे याच्याविषयीची थीम वेगळी असते. परंतु संपत्ती जर माणूस कशासाठी प्राप्त करत असेल तर ती संपत्ती ही मानवी कल्याणासाठी प्राप्त करतो आहे. म्हणून माणसाचं अंतिम उद्दिष्ट हे कल्याण आहे. म्हणजे मानवी कल्याण हे अंतिम उद्दिष्ट आहे. आणि मानवी कल्याण हे काही तसं होणार नाही आहे. तर मानवी कल्याण साधण्यासाठी काय लागतं? तर संपत्ती लागते. आणि म्हणून प्रत्येक माणूस हा संपत्तीच्या मागे धावत असतो. बघा, ॲडम स्मिथ हा संपत्ती प्राप्त करणे हे माणसाचं उद्दिष्ट आहे, संपत्तीवर थांबतो ॲडम स्मिथ. डॉक्टर मार्शल त्याच्या पुढे जातो.
डॉक्टर मार्शल म्हणतो की संपत्ती ही कशासाठी प्राप्त करतो माणूस, तर संपत्ती ही मानवी कल्याणासाठी माणूस प्राप्त करतो आहे. मानवी कल्याण साधणे हे माणसाचं खऱ्या अर्थाने शेवटचं उद्दिष्ट आहे. आणि मानवी कल्याण तसं साधता येणार नाही, कारण मानवी कल्याण साधण्यासाठी आपल्याला संपत्ती लागते. कारण संपत्तीच्या माध्यमातूनच आपण आपल्याला हव्या असलेल्या आपल्या गरजा पूर्ण करू शकतो, आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो, आपल्याला असलेले सगळे सुखसोयी आपण प्राप्त करू शकतो. म्हणजेच संपत्तीच्या माध्यमातूनच माणूस माणसाचं कल्याण घडू शकते, म्हणजे मानवी कल्याण घडू शकते. म्हणून डॉक्टर मार्शल म्हणतो मानवी कल्याण हे माणसाचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट आहे, तर संपत्ती हे ते मानवी कल्याण साधण्याचं एक साधन आहे. कारण जर संपत्ती असेल तरच तुम्ही मानवी कल्याण साधू शकता. लक्षात घ्या. म्हणजे ॲडम स्मिथ हा संपत्तीला अंतिम उद्दिष्ट म्हणतो, संपत्ती प्राप्त करणं. तर डॉक्टर मार्शल हा अंतिम उद्दिष्ट हे मानवी कल्याण म्हणतो आहे. आणि संपत्ती हे मानवी कल्याण साधण्याचं एक साधन आहे असं डॉक्टर मार्शल म्हणतो. मग डॉक्टर मार्शल हा शेवटचं ध्येय मानवी कल्याण, आणि मानवी कल्याण कशाच्या माध्यमातून साधल्या जाईल, तर संपत्तीच्या माध्यमातून मानवी कल्याण साधलं जातं. म्हणून संपत्ती हे साधन आहे कशाचं, तर मानवी कल्याण साधण्याचं. कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या जे काही गरजा असतील त्या गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर आपल्याजवळ संपत्ती लागेल, पैसा लागेल. आणि संपत्ती जर असेल तर आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतील संपत्तीच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून. म्हणजेच संपत्ती असेल तर आपल्याला मानवी कल्याण साधता येईल. म्हणून डॉक्टर मार्शलची व्याख्या ही मानवी कल्याणाला आहे. मग डॉक्टर मार्शलनी इसवी सन 1890 मध्ये प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या नावाचा ग्रंथ लिहिला. डॉक्टर मार्शल यांनी इसवी सन 1890 मध्ये प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे तत्वे आणि इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्राची मूलतत्वे. लक्षात घ्या. डॉक्टर मार्शलच्या ग्रंथाचं नाव काय, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. प्रिन्सिपल्स म्हणजे काय, तत्वे म्हणजे मूलतत्वे. आणि ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे काय, अर्थशास्त्र. म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राची मूलतत्वे या नावाचा ग्रंथ डॉक्टर मार्शल यांनी मांडला. आणि या ग्रंथामध्ये संपूर्णपणे आपलं अर्थशास्त्रासंबंधीचे लिखाण केलं. आणि ते लिखाण कशावर आधारित आहे, तर मानवी कल्याणावर आधारित आहे. कारण डॉक्टर मार्शल म्हणतो की माणसाचं अंतिम उद्दिष्ट हे ज्याच्या त्याचं कल्याण साधणे आहे. कल्याणाच्या परिभाषेमध्ये जे काही स्वप्न असतील ते स्वप्न पूर्ण करणे आहे. म्हणजेच माणसाचं अंतिम उद्दिष्ट हे मानवी कल्याण साधणे आहे. आणि मानवी कल्याण साधण्यासाठी तसं कल्याण साधणार नाही, तर मानवी कल्याण साधण्यासाठी काय लागतो, पैसा लागतो, म्हणजे संपत्ती लागतो. मग संपत्ती हे साधन आहे. कशाचं साधन आहे, की ज्याच्या माध्यमातून माणसाला आपलं कल्याण म्हणजे मानवी कल्याण साधता येतं. अंतिम उद्दिष्ट मानवी कल्याण. आणि हे कल्याण कशामुळे साधण्यात येईल, त्याच्यासाठी काय लागतं, तर पैसा लागतं, संपत्ती लागतं. म्हणजेच संपत्ती हे साधन आहे. लक्षात घ्या. डॉक्टर मार्शल यांनी मानवी कल्याणावर आधारित व्याख्या मांडली. कधी मांडली, इसवी सन 1890 मध्ये त्यांनी आपला ग्रंथ प्रकाशित केला. त्या ग्रंथाचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्राची मूलतत्वे या नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. आणि त्यामध्ये त्यांनी आपली अर्थशास्त्राची व्याख्या मांडली, की जी व्याख्या कशावर आधारित आहे, मानवी कल्याणावर आधारित आहे. तीनच गोष्टी. डॉक्टर मार्शल यांनी इसवी सन 1890 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राची मूलतत्वे या नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. आणि त्या ग्रंथामध्ये आपली अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. डॉक्टर मार्शल यांची अर्थशास्त्राची व्याख्या ही मानवी कल्याणावर आधारित आहे. कारण डॉक्टर मार्शल यांच्या मते की मानवी कल्याण हे माणसाचं अंतिम साध्य आहे, म्हणजे अंतिम उद्दिष्ट आहे. आणि ते साधण्यासाठी जर काय लागत असेल तर संपत्ती लागते. म्हणून संपत्ती हे साधन आहे. कशाचं साधन आहे, की ज्याच्या माध्यमातून मानवी कल्याण साध्य करता येतं. ठीक आहे. आपण डॉक्टर मार्शलच्या व्याख्येच्या प्रस्तावनेपर्यंत आपण आलो. डॉक्टर मार्शलची व्याख्या आपल्याला पाहायची आहे. काय म्हणता येईल प्रस्तावनेमध्ये, डॉक्टर मार्शल यांनी इसवी सन 1890 मध्ये आपला ग्रंथ मांडला. त्या ग्रंथाचं नाव काय, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राची मूलतत्वे या नावाचा ग्रंथ मांडला. तर त्यामध्ये आपली अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. जी व्याख्या कशावर आधारित आहे, मानवी कल्याणावर आधारित आहे. डॉक्टर मार्शल म्हणतो की माणसाचं अंतिम उद्दिष्ट म्हणजे अंतिम साध्य हे मानवी कल्याण आहे. आणि हे मानवी कल्याण तसं साधलं जाणार, म्हणजे काय लागतो त्याच्यासाठी, संपत्ती लागतो म्हणजे पैसा लागतो.
म्हणजे संपत्ती हे साधन आहे. कशाचं साधन की ज्याच्या माध्यमातून मानवी कल्याण साधता येतं. एवढंच आपण आजच्या तासिकेला बघू. उद्याच्या तासिकेला आपण डॉक्टर मार्शलची व्याख्या आपण उद्याच्या तासिकेला आपण समजून. धन्यवाद.